तर का म्हणता बुट्टे आज आपल्या कॉलेजमध्ये गॅदरिंग होती. पारस अनुज वगैरे याला आलो कॉलेजमध्ये. तेवढा तसं काकाजीचे काही समजायला नसतं. पोरीस पाच ज्या मग सरले ब्लॉग मध्ये वगैरे घेतलं. तेवढं तर भाजी पाहिली तर असं पुरं फदळ काम दिसलं. मग हा पण झाला कसा गिटकत होता ऐकत साला आमची मित्र सुस्तीच नाही कर गिटकाले. हा पण कसा गिटकते. तेवढंच सगळे बसले मग भत्ता माराले. तेवढंच मग सगळे मित्र जेवत होते. तेवढंच मग तुमच्या भावानं बी ताट घेतलं मग सगळं ताटात तुमच्या भाऊ इकडे तिकडे जाणार गप्पन खाऊन घे. मग हे पाना साले कसं लाडू तू येऊन राहिला होता. पाच आला चारून देते हो ना. साला कोणती पोट्टी तोंडाकडे नव्हती बस गप्पन तुमच्या भावानं तोंडात टाकलं आणि पोट्टे पानसाला एका ताटात जेवून राहिले. जसे का ताट खतम झाले. क्लासच्या पोरीले ब्लॉग मध्ये घेतलं. सर लोक बी बसले मग जेवायला. तेवढंच बाहेर आपले दोन हिरोपंती मित्र आले. ते वाट पाहत होते. मग निघालो घराकडे जायसाठी. तेवढंच साला आलाही नाही घरी. तर भाऊ गर्लफ्रेंड सोबत बोलायला लागला आणि हा पण झाला नुसतं नसे करते झाले. पुरी बिघडले पोट्टे आमचे. तेवढंच तुमच्या भावाला बाहेरचं काही खायचं मन झालं तर निघालो. मग पारसवारसली पकडलं आलो. मग साला बम ट्रॅफिक होती. तुमच्या भावानं रायडिंग वगैरे दाखवली. आलो मग हिरा चौकात. तुमच्या भावानं ऑर्डर वगैरे दिली. मग भाऊ बनवायला लागले. आलं मग आपला ऑर्डर. तेवढंच तुमच्या भावानं आजूबाजू पोरगी का पाहिजे गपकन तोडत टाकलं. हे कुत्र माहित नाही झालं का करतो जेवढी. तुमच्या भावानं फुकटाचे मंचुरियन मागितले. निघालो मग घराकडे जायसाठी. तेवढंच मित्राच्या घरी आलो तर साला हमाली पंथी करतो. पाच आले खरकट पाणी फेकत होतं. तेवढंच आमच्या इकडचे पोट्टे पाच रात्रीच्या पतंग उडत. निघालो घराकडे जायसाठी. भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये.